नमस्कार मंडळी, तर तुमचा खूप खूप स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी जाते गोव्याक म्हापशाक. तिकडे जाण्याचं कारण म्हणजे आज श्रीदेव बोडगेश्वर यांची जत्रा 2 तारीखपासून सुरू झालेली आणि तर आता 3रा की 4था दिवस हा. तर आता माझ्यासोबत माझी मैत्रीण हा, तर आम्ही दोघा आता जातो जत्रेक. अचानक प्लॅन झालेलो आहे आमचो. त्यांनी कॉल केल्यान 12 वाजता की आपण जाऊया म्हणा. आणि आता आमका 2ची बस आ, तर आता मी जातोय बस स्टॉपवर. तर आपण येतला आता तिकडे, आम्ही दोघा जातलो पुढे. आता बघूया कधी बस भेटता काय होता आता, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. आता या सांगा होता तयारी कर म्हणून सांगितल्या, नंतर सांगा होता आमच्या वाडीत ती सगळीजणं जातात त्यांच्याबरोबर आम्ही जाऊया म्हणून सांगा होता. आणि आता 2 वाजलेत आणि आता सांगता बस गेली म्हणा. तर आता बघूया बस खरंच गेली की असं आता. तर आता आम्ही पोचलो बस स्टॉपवर. इकडे तर कोण माणसं बसलेली नाही आहेत, आम्हीच असू. बस गेली की काय माहीत पण नाही आमका. आता बघतो, थोडा वेळ वाट बघतो, कारण इकडनं खूप लांब हा. तो आता 2 वाजलेत, पण आमका पोचापर्यंत किती वाजतले, 3-4 वाजतले साधारण. तर आता बघूया कधी बस भेटता आणि कधी पोचतो ती. 2 वाजता बस होती, तर आम्ही बसची खूप वेळ वाट बघितली. बस काय योग नाही. तर दादा तिकडनं जाव होतो गोव्यात जाण्यासाठी, तर तो बोललो येतात काय, त्यामुळे आम्ही आता त्याच्यासोबत जातो. नाहीतर आमका खूप वेळ झालो असतो. तिकडे आम्ही 5 वाजता पोचलो असतो जत्रेक, पण आता त्याच्यामुळे आमका लवकर जाऊ भेटता. आता मी 4 पर्यंत तरी पोचू जत्रेक. तर दादा जाऊ होतो फोटोशूटसाठी आणि तो तर 1 नंबर फोटोज काढता आणि माका पण त्याच्याचकडे शूट करूचा. तर त्याचा नाव, दादा तुझी इन्स्टा आयडी काय हा? अजिंक्य देसाई फोटोग्राफी. तर आम्ही पण त्याच्याचकडे एकदा शूट करतलं आणि तो व्लॉग पण तुमका नक्कीच दाखवतलं. आणि थँक्यू दादा, तुझ्यामुळे आम्ही आता 3 वाजेपर्यंत तरी पोहोचतलो, नाहीतर खूपच उशीर झाला असतो आमका. आता आम्ही कुठे पोहोचलो? आता आम्ही चांदेला पोहोचलो. आणि अजून किती वेळा पोहोचा? अर्धा तास. ओके. इकडे पण काहीतरी हा वाटतं, गर्दी दिसता. ओपनिंग देवळी बांधली ना. समजणार नाही कुठे काय आहे. आता मी हॉस्पिटलात जावं तिथे आम्ही सगळ्यांना विचारित हॉस्पिटल. हा, आम्ही ठरवलेला जर इकडे गोव्यात गेलो आणि हरवलो ना तर कोणाक तरी कॉल करतो. आणि काय ऑप्शनच नाही आता आमच्याकडे. आमका तर कायच समजलं नाही इकडे. तुम्ही आता बसीत गेले त्याला काय व्हायला लागला पहिले? पहिल्यांदा बांध्यात जातलो होतो, त्यानंतर तिकडनं बस पकडतलो होतो आणि मग स्टँडवर पोहोचान म्हापसा तू परत बोट गेली. हा, बोडगेश्वर. होय होय, बस स्टँड. आम्ही 2दा गेले अशी जत्रेक. मग तुम्ही चला तर द्या त्या साईडून ग्रीन पार्काकडून. हा, जवळ हा तिकडनं. आणि आता ही आमची 3री वेळ. रात्रीची. होय, आम्ही गोव्यात फक्त इलू ना तर जत्रेक जाण्यासाठी येतो, नाहीतर आमचा आणि गोव्याचा काय संबंध नाही. आमच्याकडनं तर गोवा बरोबर 15 मिनिट आणि आम्ही जत्रेक म्हणूनच जातो, नाहीतर आम्ही कधीच अशी गोव्यात फिराक वगैरे अजूनपर्यंत तरी नाही जाऊ. आता जातो. आता आम्ही पोचलो आणि आता इकडनंच आमका सरळ चालत जाऊया. थँक्यू सो मच, तुझ्यामुळे आम्ही बरोबर 3 वाजता पोचलो, नाही तर 5 वाजेपर्यंत तर आम्ही काही जत्रेक पोचतलोच नाही होतो आणि योग पण उशीर होतो. वाव, ह्या बघ किती भारी वाटतं. तर आता आम्ही पोचलो जत्रेक. तर आता आम्ही पोचलो आणि आता दुकानात फिरतो थोडी.
इकडे सेल 100 रुपयाची. हे वाले सगळे 50 रुपीज. इकडे कुर्ती चांगले वाटते तू जाऊ. आता आम्ही खाऊन घेतो, खूपच भूक लागलेली आहे. ऐसी है ना ये. आता आम्ही इकडे जीन्स बघतो. खूप मस्त मस्त जीन्स आहे त्यांच्याकडे. किती दिवस असते जत्रा? 12 दिवस. तर मला ही जीन्स आवडली आणि मी ती घेतलंय आता. हे टॉप 150चे आहेत आणि हे सगळे 250चे आहेत. तर मी हे घेतलं. 100ला 3 आहे. आणि इकडे नूडल्स सांगितले. किती सारी दुकानं होती बघा. आणि आता आम्ही यांच्याकडे थांबलो आणि आता 2 नूडल्स सांगितले होते त्यांना. आता खाऊन बघतो कशी आहे टेस्ट. कशी लावली आहेत बघ भांडी. काय काय घेतलं? बघ हे खाऊन घे बघ. इकडे 150ची सेल हा. काय प्राइस आहे याची? काय? 50 रुपये एक बॉल आणि 150 रुपये एकटा पूर्ण पॅकेट. मग ह्याची प्राइस 350. तर आता आम्ही निघालो घराकडे जाऊ. आणि तुमका जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.